हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फर्स्ट थिंग गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो शेगावला आणि सगळी निघलीन बॅगी बिगी सगळ्या खाली उतरल्यात आणि आता 8 वाजलं सकाळचं. तर आता मी निघतो शेगावला. आपण आता बघू टाईम लागेल शेगावला पोचायला, कारण अजून आम्ही ते लांब आहेत. शेगावचे 8-9 तास आरामात जातील. ती सांगता 15 तास जातील, बट मॅपवर 9 तास दाखवतात. आणि आता मी भेटते तुम्हाला रस्त्याने डायरेक्ट. इथं बघा आता सगळी बॅगी भरतात. सो गाईस, आता आम्ही तर पेट्रोल पंपावर थांबलेलो पेट्रोल भरायला. सो गाईस, आता मी तर थांबलो जेवायला आणि झुला नाही तो. आणि इथं बघा ती बघा चपाती. हा बोल. बोला पटकन. ए जय ग वशालाय ग काय सांगतोस ना, मम्मी इशाऱ्यात सांगतो या. बोल पटकन. मला नका दाखवू. वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा आला रशी बोलते ये मावरा घे ताजा आहे ताजा बरोबर नाही घे जा. यू बोल ना. हा बाबाई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. काहीच बघा
तो गाईस आता आम्ही चालतो चहा पियाला आणि बघा आमचा सगळा चहा पिऊन झालेला आहे. इथं बसली सगळी. आणि इथं बघा आम्ही खावायला घेतलंय. आता आलं नाही त्याचं नाव ते आवाज करायला लागणार. औशी आवाज करायला लागणार. औशी आवाज करायला लागणार. आवाज करा ना यार. गाईस आता आम्ही रूम घेतले आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवलीच नाही. मम्मीने आणि मीनी मॅचिंग ड्रेस घातलेलं. ट्विनिंग केली ती आम्ही दोघी. तर ती बघा बघा आमचा ड्रेस. आणि यो बघा काल्या. मम्मी कसा वाटतंय? मस्त वाटतंय. ट्रिपला मजा आली थोडीशी. प्रवासाचा कंटाळा आलाय. हा फिरणं कमी आमचं जास्त प्रवास जास्त झाला. आमचे जे देवस्थान होते ते खूप दूर दूर होते. प्रवासात आमचा जास्त वेळ गेला पण मस्त मजा आली. चांगले देवस्थान झाले. कृष्णाचं घर बघितलं आम्ही. रामाला बघितलं. रामाची सेना बघितली. मजा आली खूप. तर इथं बघा 2 पाहुणे आली. यकी ठिटकी ही बघा ही आणि यकी हो आवाज नाही. आवाज करायचा नाही. शांत राहायचं इथं. युग लाईट लाव ना. काही बोलते गेस्ट आले आणि रूमवाले बोलतात इथं जास्त आवाज करणार का आमची गेस्ट आणि त्यांना प्रॉब्लेम होईल. मग त्यांचा पैसे काय ते हॉटेल सोडून गेले तर त्यांचा पैसे काय तुम्ही वर्षात. आम्ही बोलतो ठीक आहे आम्ही आवाज नाही करणार. आम्ही रूम घेतली आहे. ही रूम आहे युग संजय परदेशी रूम. पप्पा कसं वाटतंय? खूप छान. आज तर आम्हाला खूप छान रूम मिळेल आणि तुम्हाला शेगावमध्ये नवीनच बिल्डिंग झाले त्याच्यामध्ये आम्हाला चांगले रूम मिळाले आहे. आणि फिरणं कसं आहे? स्पॉट या बी रूमची तारीफ मिस्टर मल्हार यांनी केलेली आहे. मला कसं वाटतं तुला या रूम बद्दल? चांगला वाटते मला या रूम मध्ये येऊन. ए एकदम भारी वाटते. तर मच्छर आहे पण झालं वाटवलं. बोलती हा बोल. तुला कसं वाटतंय इथं आल्यावर? कसं वाटतंय? ही 5:30 वाजलं का सांगते का मला घरी जायचंय घरी जायचंय. 5:30 वाजल्या का इजा लराचं चालू. यो तिचा टायमिंग फिक्स आहे. यो इजा टायमिंग फिक्स आहे 5:30. सांग पहिले. ए कसा वाटते सांग नाही. बाबाला ना सांगेन मी ते. आता बघा मी यो गिफ्ट देणार आहे साहिल भाऊला. चल चल चल. तुला मी गिफ्ट आणलंय. आणला घेते मच्छर ले ले अब इसको मुंह में डाल के चबा ले. तू त्या दिवशी शोधत होतस ना काचन. तू एकीकडे व्हिडिओ शूट करतो ना. मच्छर आहे. मच्छर काय तिकडे जिवंत आहे. हा त्याला कितना काटता है तो हमारे को. तू हमको काटता है. मी तेरे पिठवाड में सुई घुसाऊ का? विचारा तो. विचारा काय रात्री आम्हाला चावतं. आता तुझं कांदीने सुई घालेल ना. बाबा बाबा पप्पानी बघला तर ब्लॉग.
सो गाईज आता मी तो व्लॉग एडिट करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आज आम्ही अंताक्षरी खेळल्या. आम्ही रील्स पण काढल्या. मी तुम्हाला दाखवीन एंडिंगला. रील्स पण टाकेन तिथं, त्या पण बघा. आणि जर यो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या मी चाललो. पप्पा उद्या कुठं दर्शन घ्यायचं आहे? आता मी शेगावमध्ये आहेत. आता पप्पा दर्शन कुठे यायचं आहे? गजानन महाराज हां अच्छा गजानन महाराजचा मठ. हां तर इथे जवळच आहे ना. तर इथे गजानन महाराजांचा मठ आहे. तर तिथे आम्ही उद्या दर्शनाला जाणार आहे सकाळी 7 वाजता. मग भेटू उद्या. बाय.